स्ट्रायकिंग एंडला दीप, गोलंदाजी मार्कवर मंगेश. महत्वाची मॅच दोन्ही संघाच्या दृष्टीने करूया मोरोवाली लढत. हाय व्होल्टेज ड्रामा. 49 धावांचं टार्गेट. प्रेक्षकांची अतुलनीय गर्दी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. अगदी इथे पाहिलं तर सर्वच सामने हे फायनलचे सामने, हे सर्वच सामने करूया मोरोवाले सामने आता इथून पुढचे असतील. आणि हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला जाईल. कोण पटकवणार यावर्षी FC करंडकचा किताब? गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मंगेश. अनेक वर्ष एका टीम मध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आहेत. आता मंगेशचा हा चेंडू शॉर्ट पिच होता, कव्हर मध्ये खेळून काढला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी होती, पण इथे अगदी थोडासा लेट झाला. तोपर्यंत दीपने मात्र धाव कंप्लीट केली. धाव फलकाचा श्री गणेशा होता, सिंगल धाव आणि धाव फलकाचा केला गेलेला श्री गणेशा इथे मात्र पाहायला मिळतोय. एका सिंगल धावाने धाव फलकाला सुरुवात. 49 धावांचा टार्गेट FC करंडकचा. हा देखील एक थरारक सामना मैदानामध्ये रंगला गेलाय. मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. मंगेश आणि दीप आता मात्र आमने सामने. अनेक वर्ष एकमेकांसोबत एका संघामध्ये डगआउट शेअर केले, आज एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि अगदी एकमेकाच्या उणिवा माहिती आहेत, एकमेकाच्या चुका माहिती आहेत, एकमेकाची ताकद माहिती आहे. आणि ते पॉइंट बंद. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, पण चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. डीजेने अगदी FC कॉलेजच्या मैदानातून डायरेक्ट साऊथ मध्ये आम्हाला घेऊन गेले. धन्यवाद. सुंदर वातावरण निर्मिती आमचे डीजे देखील आज मैदानामध्ये करतात. अगदी एखादी स्पर्धा असेल त्या स्पर्धेला जर साऊंड सिस्टीम चांगली नसेल तर ते मैदान म्हणजे असं वाटतं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये हिरवळ थोडी कमी आहे. आपण डीजेने मात्र सुंदर वातावरण निर्मिती केली. 8 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. मॅच मात्र अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. अजिंक्य गायकवाड 6 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. हो अजिंक्य यावेळेस मात्र फटका बसला. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी. हो झेल सुटला आणि चेंडूने माती खाल्ली. चेंडूने माती खाल्ली की गोलंदाजाने, कारण झेल महत्वाचा होता. ज्या अजिंक्यने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला त्या अजिंक्यला जीवदान मिळत आहे आणि अजिंक्य अशा जीवदानचा कितपत फायदा घेईल नक्कीच आता इथे पंच नक्कीच विचारणा करतायत. निर्णय मात्र कळवला जाईल. दोन्ही पंच नक्की विचारणा करतात की इथं गोलंदाजाला अडथळा निर्माण करण्याचं काम अजिंक्यने केलं होतं का, हे नक्की विचारणा असेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय, थर्ड अंपायर कडे निर्णय सोपवलाय. पाहूया निर्णय काय येतोय. महत्वाची असलेली विकेट पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचांकडे मात्र विचारणा केली जाते. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येईल. पाहिलं तर ही विकेट मात्र महत्वाची असेल, त्यामुळे नक्कीच अपील मात्र खेळाडूंनी केली. आणि ते मला यस पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. नॉट आउटचा इशारा मात्र पंचांनी कळवलाय, कारण ज्यावेळेस चेंडू हवेत होता अजिंक्य गोलंदाजापासून फार अंतरावरती होते, अगदी भरपूर अंतर होते, सफिशियंट अंतरावरती होते आणि त्यामुळे त्यांनी अजिंक्यने कोणत्या आवाज तिथे केला नाही. गोलंदाज विचार तिथे मात्र बदलेला असं काही केलं नाही आणि तिथे मात्र अजिंक्य नॉट आउटचा इशारा पंचांनी कळवला. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. त्याची एक सिंगल धाव, 7 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये आज सुमेश जोशी सरांना आपण पाहतोय.
स्क्वेअर लेगला शुभम गाडे आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सरांना आपण पाहिले. मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क दीपसाठी टाकला चेंडू शॉर्ट पिच होता पुरेपूर फायदा घेतला आणि ते फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधून चेंडू सीमा पार चौकार. आणि सिंगल धावेने धावफलक पुढे सर केलं 12 धावा 12 रन ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 12. 49 धावांचं आव्हान 12 धावफलक म्हणजे आता 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 37 धावा 37 रन अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत. मॅच मात्र रंगतदार होणार कारण अगदी तगडी गोलंदाजी एका बाजूने पहिल्या संघाच्या खेम्यामध्ये तयार आहे आणि त्या तगड्या गोलंदाजीचं उत्तर देणारी फलंदाजी एका बाजूने विराट प्रतिष्ठानची देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण अगदी इथे जो खेळाडू चांगला खेळेल त्याला मात्र विजय मिळेल. FC करंडकच्या अगदी सेमीफायनल मध्ये खेळण्याचा मान तुम्हाला मिळवायचा असेल तर या मॅच मध्ये विजय मिळवणं गरजेचं असेल. महत्वाची मॅच दोन्ही संघांच्या दृष्टीने. पारितोषिक येते परशुअण्णा डोंगरे यांच्याकडनं मात्र पारितोषिक येते. राजू यांनी जर 3 विकेट घेतल्या हॅट्रिक घेतली तर परशुअण्णा डोंगरे यांच्याकडनं तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक. वाह, ते बक्षिसांची सुरुवात मात्र होते. अजून आपण सेमीफायनल मध्ये देखील पोहोचतो आणि ते बक्षिसांची उधळण मात्र सुरू झाली. 5001 रुपयाचं पारितोषिक असेल तर या ओव्हर मध्ये हॅट्रिक घेतली राजू यांनी तर. हो, चेंडू मात्र हवेत खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलेला सुंदर फटका कल्पक फटका चेंडू सीमा पार चौकार. ते मात्र स्वागत केलं चौकाराने. एक सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन टू विकेट पुन्हा एकदा कव्हर की तोडफोड कव्हरचा लवर चौकार 4 धावा. पारितोषिक लावलं होतं 3 विकेट साठी. इथे 2 चौकार मात्र खेळले गेलेत आणि 2च राहणार नाही. ते आणखी एक मोठा ब्लास्ट बिग ब्लास्ट पॉवरफुल हिट आणि यावेळेस देखील चेंडू एक टप्पा घेत सीमा पार. 3रा चौकार या ओव्हर मधील. ते 3 चौकार खेळले. डोंगरे साहेब म्हणत असतील आता 5000 द्यायचे का घ्यायचे. हा कोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ते मात्र एक धाव फक्त येते. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल
25 धावा, अजूनही 24 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. म्हणजे अर्ध्या धावा तर बनवल्या गेल्या. एक चांगली सुरुवात इथे दीपच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. दीपने केलेले 3 खणखणीत चौकार हे मात्र दाखवून देत आहेत की ते विराट प्रतिष्ठान संघाला मिळालेली संधी आणि त्याचं सोनं आम्ही करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय. मात्र एक सिंगल धाव. अगदी एखादा विजय एखादा पराजय संघाला काय करू शकतो नक्कीच आपण पाहिलंय. अगदी एका बाजूने आपण विराट प्रतिष्ठान संघाला पाहतोय, त्यांनी मात्र पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करला, नंतर मात्र दुसऱ्या मॅच मध्ये विजय मिळवला, तिसऱ्या मॅच मध्ये सामन्यावरती ताबा देखील मिळवलाय. हो क्या बात आहे, सुंदर फटका होता. धावा मात्र तिथे एक जरी असेल तरी दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आणि क्या बात आहे, दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. दीपची मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जिथे केवळ एक धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न दीपने केला आणि ती धाव पूर्ण देखील केली. अगदी मागचा फटका जर पाहिला तर त्या चेंडूवरती ताकद कमी नजाकत जास्त पाहायला मिळाली. 2 षटकार समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 28 धावा, 28 रन. म्हणजे या ओव्हरमध्ये 16 धावा बनवल्या गेल्या. राजू यांना धावा रोखण्यासाठी पाठवलं होतं पण इथे धावा खर्च झाल्या. अगदी अनुभवी गोलंदाजावरती मात्र फलंदाजांनी हल्ला चढवला. त्यामध्ये दीपचे 3 चौकार मात्र जबरदस्त होते. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. अजिंक्यचा मात्र सुंदर फटका, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो येतोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण होत आहेत. रनांसाठी मात्र फार मोठी धावपळ इथे पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय सूरज. दुहेरी धावा मात्र या ठिकाणी येत आहेत. मॅच मात्र अगदी रंगतदार होताना पाहायला मिळते. अजिंक्य मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक फार दूर, गोलंदाज देखील फार दूर होता, प्रयत्न मात्र केला नाही आणि इथे मिसफील्ड पण धाव मात्र नसेल कारण एकच धाव. यानंतर सेमीफायनलची मॅच असेल पीएस स्पोर्ट्स विरुद्ध वडार 11. या दोन संघादरम्यान सेमीफायनल क्रमांक 1 खेळले जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. वा, स्विचिटचा लाजवाब फटका, परफेक्ट गॅप मध्ये चेंडूला प्लेस केलंय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. नंतरचा सामना असेल पीएस स्पोर्ट्स वर्सेस वडार 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. हो, हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान. अगदी इथे मात्र चेंडू थोडासा कट झाला आणि इथे निर्धाव चेंडू मात्र येतोय. धावफलकावरती नजर टाकली तर 33 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. मात्र शांत डोक्याने चेंडू मात्र खेळला. एक सिंगल धाव. ओ, पुन्हा एकदा मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण आणि ते पाहता पाहता धावा कंप्लीट होतात. त्या 3 धावा. 3 धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. 36 धावा, 36 रन. अगोदरच पाहिलं तर अप्पा 11 संघाने धावा कमी बनवल्या, त्यात अशा प्रकारचे मिसफिल्डिंग म्हणजे म्हणावं लागेल आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसनं मागून खाणारा शेजारी. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती पोहोचेल, ते मात्र मिसफील्ड नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल.
धावफलकावरती धावा आहेत त्या 39 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी केवळ 10 धावांची गरज आणि टॉप 4 मध्ये जाणारा चौथा संघ आपल्याला या मॅच नंतर मिळेल. 10 धावा दाखवतील की टॉप 4 मध्ये जाणार संघ कोणता असेल. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा येत आहेत. राजू अनुभवी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. शेवटचे 12 चेंडू 10 धावांची गरज. मॅच मात्र अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वाची असणारी मॅच. एक हाय व्होल्टेज ड्रामा. मला वाटतं राजू यांना थांबवले. दुसरे गोलंदाज मला वाटतं शंकर आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. अजूनही पाहिलं तर एकही विकेट विराट प्रतिष्ठानने गमावली नाही. ही मात्र त्यांची एक जिम्मेची बाजू असेल, एक ताकदवान बाजू असेल. मॅच वरती एक मोठा ताबा त्यांचा मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी केवळ 10 धावांची गरज असेल. सेमीफायनलचं तिकीट मात्र तयार आहे, फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन PS स्पोर्ट्स आणि वडार 11 दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. PS स्पोर्ट्स आणि वडार 11 दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. लॉंग ऑन मध्ये मात्र सामना चेंडू खेळला गेलाय. आजच्या दिवशी आपल्याला फायनल कंप्लीट करायचे आहे. नंतर वेळेअभावी 4 ओव्हरची मॅच खेळावी लागेल याची दक्षता घ्या. कारण अजूनही आपल्याला 2 सेमीफायनल एक फायनलची मॅच पूर्ण करायची आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. PS 11 आणि वडार 11 दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. धावफलकावरती नजर टाकली तर धावा आहेत त्या आता 43 धावा. केवळ 6 धावा या विजयापासून दूर असतील. त्याला कॅप्टन टॉस साठी या लवकर. सेमीफायनल क्रमांक 1 वडार 11 कॅप्टन लवकर टॉस साठी या. उलटा चेंडू फाईन लेग दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी बॅटवरती मात्र अजिंक्यच्या हवा तसा चेंडू आला नाही. केवळ एक सिंगल धाव, ती देखील लेग बाईकच्या स्वरूपात. 44 धावा धावफलकावरती जेमतेम आता पाहिलं तर 5 धावांची गरज. दीपने मात्र सामना पूर्णपणे या सामन्यावरती अगदी एक मोठा ताबा दीपने मिळवलाय. पुन्हा एकदा दीपच्या बॅट मधनं अगदी सुरेख फटका. तिथे झेल सुटला. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार आणि त्याचबरोबर टॉप 4 मध्ये दाखल होत आहेत विराट प्रतिष्ठान. कॉंग्रॅच्युलेशन.